नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बाजारभाव संदर्भामध्ये. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे व्हिडिओ आपण जे आहे का बनवणार आहोत. आज तारीख आहे 18 जानेवारी 2026 आणि आजच्या आल्याच्या बाजारभावामध्ये बऱ्यापैकी चांगली सुधारणा झालेलीच होती आणि आजही झालेलीच आहे. त्या म्हणजे आपण विचार जर केला तर एक साधारणपणे 4,000 रुपये प्रति क्विंटल ते 4500 रुपये ते 4600 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे झालेली आहे आजचे. आणि बाकीच्या भागामध्ये काही भागांमध्ये 4800 रुपयापर्यंत पण ऐकलेले आहे फक्त, पण जे पक्की सौदे झालेली आहे समजा माझ्या माहितीस्तव एक साधारणपणे 4500 रुपये ते 4600 रुपयापर्यंत जे आहे का VIP सुपर माल ते झालेले आहेत. त्याचबरोबर त्यामधील जो डागे माल असेल, एक डागे मालाचे जे सौदे आहे एक साधारणपणे 2500 ते 2600 रुपये प्रमाणे जे आहे का ते झालेले आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पण जे दर आहे ते स्थिरच राहणार आहे. स्थिर म्हणजेच की बाजारामध्ये जे आहे का कमी तर रेट होणार नाही, पण वाढण्याचे चान्सेस आणखीन आहे. म्हणजे हे सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांचे चांगले प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे समजा पाण्याचं प्रमाण कमी होतं किंवा मग अजून थोड्याफार दिवसापर्यंत आपण थांबू शकतो, त्या शेतकऱ्यांनी आणखीन एक साधारणपणे 15 ते 20 दिवसापर्यंत आपण आपल्या कंडिशननुसार जर थांबलं तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा आपल्याला फायदा पण देखील होऊ शकतो. कारण की जे आहे का येणाऱ्या काळामध्ये जो रेशो आहे तो वाढताच राहणार आहे, कमी होण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणामध्येच आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना समजा अद्रक आले काढायचं असेल तर त्यांनी थोडंफार आपण थांबून जरी दिलं किंवा मग तुम्हाला हे जर रेट समाधानकारक जरी वाटत असेल तर आपण या रेटमध्ये जर सौदे केले तरी काही हरकत नाहीये. आणि ज्या शेतकऱ्यांना समजा बियाण्यासाठी प्लॉट ठेवायचं आहे किंवा पाणी मुबलक आहे आणि प्लॉटही अतिशय चांगल्या प्रकारे आहे, पैशाच्या अडचणी नाहीये, त्या शेतकऱ्यांनी समजा बियाण्याच्या टायमिंग पर्यंत जर आपण एक 8-15 दिवसापर्यंत जरी आपला प्लॉट ठेवला तर निश्चित आपल्याला जे आहे का दरामध्ये 100-200 रुपये जरी वाढले आपले तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना समजा खोडव्यासाठी ठेवायचं आहे तर त्या शेतकऱ्यांनी जे आहे का आता भर लावणं खूप गरजेचं आहे. पाला बसलेला आहे, कंदाची जरी समजा कंद काही उघडे झालेले असेल तर ते मातीआड जाणं खूप गरजेचं आहे. जो पाला खाली पडलेला असेल तो पाला वरती टाकून व्यवस्थित पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. पाण्याचं नियोजन करण्याची पद्धत अशी आहे की आपली जमीन जर समजा काळी असेल तर एक साधारणपणे 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपण 2 ते 3 तास पाणी जरी दिलं सध्याच्या कंडिशनला काहीच अडचण नाहीये. फक्त आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये पाणीच द्यायचं आहे. आणि याचबरोबर जर आपण जैविक स्लरे जरी बनवल्या, जसे जीवामृत आहे, त्याचबरोबर वेगवेगळे जे आपण स्लरे सांगत असतो त्या स्लरे जरी बनवल्या ड्रिप इरिगेशन थ्रू जरी आपण देत गेलो तर त्याचं देखील आपल्याला जे आहे का येणाऱ्या काळामध्ये अद्रकेचं जर्मिनेशन होण्यासाठी, जमिनीमधील बुरशी कंट्रोलमध्ये येण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीमध्ये सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होणार आहे. हे सांगण्याचं कारण हेच आहे की आपल्याला जे आहे का आता इथून पुढे जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे ते तर फिक्स झालेलेच आहे आणि पालाही पूर्ण बसलेला आहे, अन्नद्रव्य अपटेकिंग होणार नाहीये. पण आपल्याला जर जो कंद आहे आपला आल्या अद्रकीचा तर तो कंद आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचं असेल आणि त्याचं जर्मिनेशन उतार जरी आपल्याला चांगलं करायचं असेल तर घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपण या गोष्टी करू शकतो. फक्त काय करावं लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला सर्व काही करावं लागणार आहे. पण याचा रिझल्ट अतिशय सुंदर आहे. येणाऱ्या मागील 5 ते 6 वर्षामध्ये खूप काही अनुभव घेतलेला आहे या गोष्टींचा. त्यामुळे जर आपल्याला वेळ असेल तर आपण वेगवेगळ्या स्लऱ्या आले अद्रक पिकाला देऊ शकतो, पाण्यासोबत आपण देऊ शकतो, अडचण काहीच नाहीये. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना समजा खोडव्यासाठी ठेवायचं आहे त्या शेतकऱ्यांनी जे आहे का असं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आजचे आल्याचे जे बाजारभाव होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवले. तुमच्या भागामध्ये काय रेटने सौदे झालेली आहे ते तुम्ही सांगायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या गोष्टीचा जे आहे का फायदा होणार आहे. धन्यवाद.